अमावस्याची सेवा म्हणजेच अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा। अमावस्या ही उत्तर रात्री रविवारी उत्तर रात्री 4:01 आहे व समाप्ती सोमवारी उत्तर रात्री 4:56 आहे। तर या दिवशी अगदी छोटे मोठे उपाय केले जातात की ज्यामुळे आपल्या घराला जो पितृदोष किंवा वाईट शक्ती ज्या आपल्या घरामध्ये येत असतात त्यापासून आपल्या घराचं किंवा घरातील कुटुंबातील सगळ्या व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला अगदी छोटेसे उपाय असतात। तर पहिला उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला घराचा जो उंबरठा आहे तो आपल्याला हळदीचं लेपन म्हणजेच गोमूत्र असतं त्यामध्ये हळद टाकायची आहे। गंगाजल असेल तर ते टाकायचं, नसेल तर साधं पाणी टाका, नाहीतर नुसत्या गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून त्याचं सारवण किंवा लेपन आपल्याला उंबरट्याला करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र आणि लिंबू टाकून आपलं घर सर्व पुसून घ्यायचं आहे। यामुळे घरातील निगेटिव्हिटी निघून जाते। तसेच आपलं घर स्वच्छ केल्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये जे काही वाहनं किंवा अशी यंत्र असतील तर ते सगळी स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि त्या आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, तो 7 वेळा आपल्याला घरावरून आणि त्या वाहनांवरून फिरवून घ्यायचा आणि तो फेकून द्यायचा आहे। म्हणजेच उतारा ज्या पद्धतीने टाकतात तसा उतरून टाकायचा आहे। त्याचसोबत आपल्याला पितृदोष असतात तर त्यांना शांत करण्यासाठी दही भाताचा उपाय करायचा आहे। दही भात घ्यायचा आहे, त्यावरती थोडीशी साखर टाकायची आणि तो भात आपल्याला घराच्या चारी बाजूनी टाकायचा आहे। यामुळे आपल्या घराच्या बाजूला जी निगेटिव्हिटी असते, निगेटिव्ह शक्ती असते तर ती निघून जाण्यास मदत होते। तर हा गारवा सुद्धा तुम्हाला घराभोवतानी टाकायचा आहे। तर प्रत्येक अमावस्येला हा उपाय तुम्ही करू शकता। त्याचसोबत आपल्याला अजून काही तुळशीची सेवा केली जाते ह्या दिवशी, तर ते सुद्धा आपण यामध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर बघा, सोमवारी पौष महिन्याची अमावस्या येत असल्याने त्याचे महत्त्व 100 पटीने वाढले आहे। या दिवशी श्री हरी विष्णू आणि देवादिदेव महादेवाची पूजा केल्यास आपल्याला विशेष फळ मिळते। तर या अमावस्येला स्नान, उपवास आणि श्राद्धाला विशेष महत्त्व आहे। भगवान शिव, श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या उपासनेचे वर्णन शास्त्रात अतिशय फलदायी असे करण्यात आलेले आहे। एखाद्या विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्यानंतर 108 प्रदक्षिणा करावी आणि त्यानुसार आपल्याला मग पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि आनंद मिळत असतो। तर पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात, म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा केली जाते आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा जप आहे करून पिंपळाची प्रदक्षिणा केली जाते। तर असे केल्याने पितराच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं। तर अमावस्या तिथीला पितराची ही विधीपूर्वक पूजा केली जाते। पितरांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक समृद्धी, सुख मिळते। सोमवती अमावस्याला पांढऱ्या रंगाच्या वस्तूच्या दानालाही अधिक महत्त्व आहे, म्हणून ब्राह्मणाला तांदूळ, दूध, साखर तसेच खव्यापासून बनवलेले पांढरे मिठाई, पांढरे कपडे, चांदी आणि इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूची दक्षिणेसोबत दान दिले जाते। तर अमावस्याला प्रत्येक घरी म्हणजे जशी जमेल तशी सेवा केली जाते। तर तुमच्याच्याने जेवढं शक्य आहे अगदी साधे सोपे उपाय असतात ते तुम्ही न चुकता आवर्जून केले तर त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ होतो आणि आपल्या घराभोवतालची निगेटिव्हिटी, निगेटिव्ह शक्ती असेल ती निघून जाण्यास मदत होते आणि तुमच्या घरावरती जर विनाकारण घरामध्ये कटकटी होत असतील, वाद होत असतील तर तुम्ही नक्कीच हे उपाय करू शकता। आणि अमावस्येला आता तुळशीचा एक उपाय केला जातो, तर तो उपाय सुद्धा छोटासा आहे। तर अमावस्येच्या वेळेला आपल्याला तुळशीची पूजा सुद्धा करायची आहे। तर या दिवशी तुळशी मातेला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, तर बघा, तुळशीच्या रोपाला लाल रंगाचा धागा आपल्याला बांधायचा आहे। तर आपल्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, तर नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहील। त्याचसोबत अमावस्येच्या दिवशी तुळशीला जर तुम्ही लाल रंगाची चुनरी अर्पण केली त्यामुळे जीवनात ऐश्वर्य आणि समृद्धी येत असते। म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशी पुढे दिवा लावून कच्चे दूध सुद्धा अर्पण केले जाते। तसेच या दिवशी तुळशी समोर प्रार्थना देखील केली जाते। तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिवळ्या धाग्यात 108 गाठी बांधून तुळशीला जर तो धागा बांधला आणि त्यानंतर प्रार्थना केली तर तुळशीच्या शृंगाराच्या वस्तू सुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत। तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतात असं मानलं जातं।
तर ही 2024 मधली शेवटची अमावस्या आहे आणि ही सोमवारी आलेली आहे, त्यामुळे सोमवती अमावस्या म्हटलं जातं आणि याला मार्गशीर्ष अमावस्या सुद्धा म्हटलं जातं आणि पौष महिन्याला इथून सुरुवात होत असते। तर आता तुम्हाला जसं शक्य आहे त्यानुसार तुम्ही ही सेवा, अमावस्येची सेवा आहे ती करू शकता। तसेच अमावस्येला दान धर्म करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय दान धर्म करायचं आहे त्याचं आणि ते केल्याने आपल्याला कोणतं शुभ फळ मिळतं ते आपण पाहणार आहोत। तर बघा, सोमवती अमावस्येच्या दिवशी नवीन वस्त्र, हिरवे मूग, पन्ना, पितळेचे भांडे, कापूर आणि पुस्तक दान करणं शुभ मानलं जातं। केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी तीळ, लसूण, घोंगडी, कस्तुरी, उडीद इत्यादी वस्तूचं दान करणं शुभ मानलं जातं। तर सोमवती अमावस्येला पितरांच्या आत्म्याला शांती करण्यासाठी पूजा केली जाते। ज्या व्यक्तीवर पितरांची अवकृपा आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते। अशी पूजा केल्यानंतर काळे तीळ दान केलं जातात। सोमवती अमावस्येला कोणत्याही प्राणी आणि पक्ष्याला त्रास देऊ नये। कुत्रा, कावळा आणि गाईला चपाती खायला दिली जाते। तसेच त्यांची पाण्याची व्यवस्था केली जाते। तर तांदळाची खीर करून शंकर पार्वतीला प्रसाद दिला जातो। माशांना अन्न दिल्यानं समस्या दूर होतात, तर असं सुद्धा मानलं जातं। तर आजच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो, कारण अमावस्या तिथी पितरांना समर्पित असते। त्यामुळे या दिवशी तुम्ही पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करू शकता। तर सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करायचं आहे, नंतर पितरांचे स्मरण करून प्रार्थना करायचे। तर्पणासाठी काळे तीळ, पांढरी फुले आणि कुश याचा वापर सुद्धा केला जातो। तर्पण अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते। तर सोमवती अमावस्येला स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी दिलं जातं, त्यामुळे पितृदोष दूर होतो। तर या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याची 7 वेळा प्रदक्षिणा सुद्धा केली जाते। तर मोहरीच्या तेलात काळे तीळ टाकून दिवा लावला जातो। पिंपळाच्या झाडावर पूर्वजांचाही वास असल्याचे मानले जाते। असे केल्याने पितृ प्रसन्न होतात। तर संतप्त पितरांना शांत करण्यासाठी, पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृचालिसाचे सुद्धा पठण केले जाते। त्याचबरोबर गोरगरिबांना सुद्धा दान केले जाते। तर असे अगदी छोटे मोठे उपाय असतात आणि अमावस्या ही पितरांना शांत करण्यासाठीचाच तो एक दिवस असतो आणि ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे। त्याचबरोबर ही सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावस्येचं महत्त्व जास्त असतं। तर या दिवशी तुम्ही हे सगळे उपाय करून तुमच्या जे तुमचे पित्र आहेत त्यांना शांत करू शकता किंवा जे आपले पूर्वज आहेत त्यांना शांत करून त्यांचा चांगला आशीर्वाद नेहमीच आपल्या डोक्यावरती राहण्यासाठी तुम्ही हे छोटे मोठे उपाय करून बघा। आणि तुमच्या जर घरामध्ये सतत विनाकारण वाद होत असतील, भांडणं होत असतील, कोणतंही कार्य होत नसेल तर हे छोटे उपाय करून बघा। नजर दोष असेल तर ते सुद्धा निघून जातात। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।